Okay, आता when a person becomes successful, okay, but ठीक आहे, मिलेनियर झाला, सचिन तेंडुलकर झाला, अंबानी झाला. So what is their thinking? They not only money wise in whatever sports achievements, army achievements, whatever. How can you say that sky is the limit when you have footprints on the moon? या वाक्यात किती टक्के आपण विचार केला आतापर्यंत की तुम्ही जेव्हा म्हणता की एवढा पैसा कमवून की स्काय इज लिमिट, जर चंद्रावरतीच जर फुटप्रिंट्स असतील तर हाऊ कॅन यू से दॅट स्काय इज द लिमिट? याचा जास्त विचार करू नका. हे फक्त छोट्या छोट्या वाक्य आहेत जेणेकरून आपल्याला लाईफची जी ट्रूथ आहे ती समोर येते. ओके, दुसरं आहे एक कॉन्फिडन्स बूस्टअप होण्यासाठी. इफ गोल्ड विल रस्ट, व्हॉट विल आयर्न डू? जर आपण स्वतःला कमी लेखत असतो, हाऊ विल यू गेट द कॉन्फिडन्स? अरे मी सोनं आहे, आय एम गोल्ड, आय एम डायमंड, आय विल गो एनिवेअर अँड आय विल शाईन. दिस विल हेल्प यू इफ यू गो आउटसाइड एनिवेअर. ओके, आणि एक सेंटेन्स मी जो तुम्हाला सांगतोय, दॅट विल हेल्प यू टू कूल डाऊन इन एनी सिच्युएशन. जर काही मनाच्या विरुद्ध झालं की यू वर एक्सपेक्टिंग की आवड 90 आहे, मला 99% मार्क मिळणार आहे आता. फॉर एक्झाम्पल आय ऑफकोर्स माझी इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स मिळावे. दिस इज नॉट ओनली अबाउट द मार्क्स. किंवा एक्सपेक्टन्सी ओके बाबा मला पुढच्या वर्षी गाडी यायची, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही मिळाली पुढच्या वर्षी, गॉड मस्ट हॅव अनदर प्लॅन फॉर यू. पुढच्या वर्षी तुम्ही 2 व्हीलर प्लॅन करत असाल, त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही डायरेक्ट 4 व्हीलर मिळेल तुम्हाला. So you never know what God has planned for you. Okay, so the sentence is that whatever happens for good reason. जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं, and whatever doesn't happens for excellent reason. आणि जे होत नाही ते excellent reason साठी होतं. Okay, एक everything is about attitude. जेव्हा प्रॉब्लेम कुठला तुमच्या समोर येतो, आपण नाही का देवाला नेहमी बोलतो मलाच काय हे सगळे त्रास येतात, मग मीच का सगळ्यांना सापडतो. ठीक आहे, तुमचा ॲटिट्यूड चेंज करा. प्रॉब्लेम तुमचा कुठला समोर आला, त्याला म्हणायचं वाय बी नाही म्हणायचं, ट्राय मी आय विल गो. बस 2 सेंटेन्सेस राहील. तुम्ही आता बघितलं असेल जेव्हा पाऊस पडतो, खूप मोठं वादळ वगैरे येतं, तेव्हा जंगलातले सगळे प्राणी कुठेतरी शेड घेतात आणि ते कुठेतरी लपून बसलेले असतात. पण यावेळी ईगल काय करतो, तो क्लाउडच्या वरती जातो आणि फ्लाय करतो. त्याचं काय असं ॲटिट्यूड, पाऊस पडू दे ना, मला जर पावसापासून वाचायचं तर मी क्लाउडच्या वरती जाऊन माझ्या स्वतःचं संरक्षण करेन. ओके, तर जसं बाहेर जाऊन कसं शाईन करायचंय, इट्स ऑल अबाउट हाऊ यू थिंक, हाऊ यू आर गोइंग टू ओव्हरकम इट. बाकीच्यांसारखं घाबरून कुठंतरी शेड बसून घ्यायचंय का सगळ्यांनी कोणी पाहू द्या, आय डोंट केअर, आय एम अ फ्री बर्ड, असं जगायचं. अँड बेसिकली इफ यू गो आउट, गिव्ह इम्पॉर्टन्स फॉर लँग्वेज इंग्लिश. वाय? बिकॉज इट इज एक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके, आता जर तुम्ही युरोपमध्ये गेलात किंवा चायनामध्ये गेलात किंवा जपानमध्ये गेलात, तिथे इंग्लिश लोक बोलत नाहीत. कुठं जास्त लांब जाऊ नका, तुम्ही साऊथ इंडियाला जावा, तिकडे हिंदी कोणी बोलत नाही. राष्ट्रवासा आहे. तमिळनाडूमध्ये तुम्ही रस्त्यावरती काही पण ऑर्डर करून दाखवा, हिंदी कोणी लक्ष पण देत नाही तुमच्याकडे. व्हॉट इज लँग्वेज? बेसिकली वन पर्सन शुड अंडरस्टँड अदर पर्सन. ओके, सो डोंट गेट डिस्क्रिमिनेटेड. इफ तुम्हाला बाहेरच्या देशाला जर जायचे चान्सेस भेटले तर ते जरूर घ्या, ॲज अ एक्सपिरियन्स घ्या. शिकायला कोणाला भेटलं तर चांगले. आणि प्लस म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं होतं की नेव्हर लुक बॅक आफ्टरवर्ड्स. जर नवीन ऑपॉर्च्युनिटीज आल्या तर मी कसं करीन, का करीन हा विचार करू नका. जस्ट जम्प इन टू इट. पहिलं सुरुवात करायची, त्याच्यानंतर बघायचं प्रॉब्लेम्स आहेत बघून घेऊ आपण. ओके, आणि द लास्ट थिंग, ऑलवेज चेज युअर ड्रीम्स. जे तुम्हाला आवडतं ते करा, कुठलंही फील्ड असू दे. आणि ऑफकोर्स आय नो द रिझन मी एवढं स्ट्राईव्ह करतो स्कूलमध्ये येण्यासाठी, बिकॉज माझ्या आजोबांनी या स्कूल्स चालू केल्या. आणि जसे तुम्ही आहात तसंच मी पण तुमच्या सीमा मॅडम, मानू मॅडम,
आमचे वडील आमच्या फॅमिलीमध्ये मला जास्त अभ्यास करायची गरज नाही पडली बिकॉज सगळे टीचर्स माझ्या घरीच असायचे. सकाळी उठलो की शाळा चालू व्हायची. हे तर तुमची इंटरव्ह्यू चालू होती, आमची रात्री झोपस्तोपर्यंत शाळा असायची. त्यामुळे जास्त एफर्ट नाही लागला. हुशार तर तसंच झालं. खाना नहीं देती थी जब तक वो आउट ऑफ मार्क्स नहीं लाता था. ये मेरा तो पनिशमेंट इसलिए तो भूखा नहीं रहा, इसलिए भूखा नहीं रहा. लेकिन अभी टाइम मिला तो बाकी बच्चों को सिखाऊंगी. आता असं काही नाहीये दॅट आय वॉन्ट टू बी अ मोटिवेशनल स्पीकर वगैरे, बट आय जस्ट वॉन्ट दॅट वॉट एव्हर आय हॅव लर्न आय विल शेअर विथ यू ऑल. आणि I pray to Almighty that He blesses you with all your dreams come true and you all come out with flying colors. Thank you so much. Have a great day.